ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे व माजी नगरसेवक गणेश पुजारी यांच्या सतत पाठपुराव्याच्या माध्यमातून बार्शी टोल नाका ते जुना कारंबा नाका पाण्याच्या टाकीचे काम सुरू असून याची पाहणी पाणीपुरवठा अधिकारी व्यंकटेश चौबे यांच्या उपस्थितीत करण्यात आली। यावेळी सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा अधिकारी व्यंकटेश चौबे, सहाय्यक अभियंता सरकार, अवेक्षक अजिंक्य विपत इत्यादी उपस्थित होते। माध्यमातून या भागाचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली जे बार्शीचा टोल नाका आहे त्या बाजूला जी मेंगाने वस्ती त्या मेंगाने वस्तीच्या तिथली जी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीपासून जे कारंबा नाक्याची जी मशानभूमी आहे इथपर्यंत पाण्याचं लाईन टाकण्याचं काम जवळजवळ 1 किलोमीटर अंतराचं पूर्ण झालेलं आहे। सदरची पाहणी करण्यासाठी आज पाणी विभागाचे चौबे साहेब यांचे सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आता या ठिकाणी पाहणी केलेली आहे। लवकरात लवकर हे काम मार्गी लागावं त्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांना आम्ही विनंती केलेली आहे। विशेष करून या ठिकाणी ही जी काम या ठिकाणी हाती घेण्यात आलेलं आहे सोलापूर महापालिकेच्या फंडामधून या ठिकाणी ही सदरचं काम चालू आहे आणि आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांनी सुद्धा या कामासाठी पाठपुरावा करून आणि या भागाचे आम्ही सदस्य म्हणून माझे सहकारी गणेश पुजारी यांनी मी गेल्या 7-8 वर्षापासून या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करत होतो। त्याला या ठिकाणी चांगलं यश आलेलं आहे म्हणून मी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि विशेष करून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्तांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि नागरिकांना जी हद्दवाढ भाग आहे या हद्दवाढ भागामधले जी या भागाची अनेक वसाहती या ठिकाणी होत आहेत डेव्हलप यांना चांगला आणि व्यवस्थित पाणीपुरवठा या ठिकाणी होण्यासाठी मदत होणार आहे।